होळी हा सर्वांचा आवडता सण आहे। रंगीबेरंगी गुलालांची उधळण करणं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून होळी साजरी केली जाते। त्याचबरोबर बंजारा समाजामध्ये होळी हा सण साजरा करण्याची अनोखी प्रथा परंपरा बघायला मिळते। विशेषतः लग्नाळू मुलांना होळी सेलिब्रेशनमध्ये अनोख्या प्रथेनुसार सहभागी केलं जातं। सर्व बंजारा समाज बांधव एकत्रित येऊन होळी हा सण सामूहिकरित्या नेमका कशा प्रकारे साजरा करतात, चला जाणून घेऊया। सनातन संस्कृती आणि हिंदू धर्मातला अविभाज्य भाग असलेल्या बंजारा संस्कृतीमध्ये प्रामुख्याने दिवाळी आणि होळी ही दोन सण फार उत्साहाने साजरी केले जातात। दिवाळीच्या केंद्रस्थानी बंजारा समाजामधील अविवाहित मुलींना केंद्रस्थानी ठेवून त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या प्रथा परंपरा असतात आणि होळीमध्ये या अविवाहित मुलींना त्या ठिकाणी फार कमी आणि 0% त्यांचा त्या ठिकाणी होळीमध्ये एक त्यांचा सगळ्यात भूमिका असतं। पण होळीच्या या माध्यमातून बंजारा समाजातील जे अविवाहित मुलं आहेत, बंजारा समाजामधील विवाहित स्त्रिया आहेत, बंजारा समाजामधील त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी असेल, या सगळ्यांचा होळीला घेऊन फार मोठा उत्साह असतो आणि त्या अनुषंगाने बंजारा समाजामधील संस्कृतीचं संक्रमण व्हावं, संवर्धन व्हावं आणि या दृष्टीने एक सशक्त आणि सुदृढ समाज व्यवस्था निर्माण व्हावी, चांगली सुदृढ अशी कुटुंब संस्था निर्माण व्हावी, अशा लोकगीताच्या माध्यमातून, ज्याला बंजारा समाजामध्ये लेंगी असं म्हणतात, या सगळ्या गोष्टीचं गायन त्यामध्ये होतं। आणि या पद्धतीने विचार केल्यास होळी सणाच्या पहिले दांडी पौर्णिमेच्या वेळेस एक त्या लेंगी गीतांना म्हणण्यास म्हणजे रानावनात राहणारा समाज होता, एकांत होतं आणि मग त्यानुसार ते होळी गीताला सुरुवात व्हायची। असं जाता जाता होळी मराठी बांधवांच्या होळीच्या दिवशी होळी त्यांच्यासोबत न जळता त्या दिवशी अविवाहित मुलांपैकी एखाद्या मुलाला युवकांचा प्रतिनिधी म्हणून, ज्याला बंजारा समाजामध्ये गेऱ्या असं म्हणतात, त्या गेऱ्याची नियुक्ती करायची। त्या माध्यमातून होळीचं अधिष्ठान म्हणून एक दांडो त्या ठिकाणी ते अरंडाच्या झाडाचं ते छोटीशी एक काठी आणायची, त्याला दांडो असं म्हणतात। आणि मग तिथून पुढे ते होळीच्या सगळ्या प्रथा परंपरा, तांड्यातील नायक, कारभारी, आसामी, डाय, साणे आणि निर्णय प्रक्रियेत त्या सगळ्या लोकांना घेऊन होळीची प्रक्रिया पुढं सुरू व्हायची। हा गेया म्हणजे येणाऱ्या नंतरच्या उन्हाळ्यामधील तो एक वधू असल्यागत असतो, म्हणजे वर असतो की ज्यांचं पुढं लग्न होणार आहे आणि त्या पद्धतीनं मग होळीला लागणाऱ्या साहित्याची जमाव करणं, नंतर होळी जळाल्याच्या नंतर त्या होळीची जो अंगारा असतो, ज्याला राख म्हणतो, घरोघरी वाटणं आणि चांगल्या सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा त्या ठिकाणी देत ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणं। दुसऱ्या दिवशी नंतर यांच्या मग रंगपंचमीचं असेल, त्याच्यानंतर होळीची जी ज्याला आपण कर म्हणतात, म्हणजे सामूहिकरित्या सर्वांना समनग त्या ठिकाणी पद्धतीने बकरे कापून त्या ठिकाणी होळी ती अशा पद्धतीने साजरी केली जातं। अर्थात बंजारा समाजाच्या होळीला घेऊन काही चुकीच्या गोष्टी जरी समाजामध्ये असल्या असेल, पण संस्कृती आणि सहज प्रवृत्तीला घेऊन अत्यंत सुंदर असा सण या बंजारा समाजामध्ये तो साजरा केला जातो, ज्या माध्यमातून सुदृढ समाज व्यवस्था व सुदृढ कुटुंब व्यवस्था निर्माण होण्यास सुरुवात होतं, ज्या माध्यमातून आईवडिलांची सेवा असेल, शिक्षणाप्रती त्या ठिकाणी जिज्ञासा असेल, मानवी जीवनामध्ये यशाचं महत्त्व असेल, समतामध्ये मूल्य असतील, अशा नानाविधी गोष्टी या लेंगीच्या माध्यमातून पुढच्या पिढीमध्ये शिकवण्याचं काम या होळीच्या माध्यमातून होतं। अशा रीतीनं अत्यंत उत्साहानं बंजारा समाजामध्ये ही होळी त्या ठिकाणी साजरी केली जाते। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि वाजंत्री तसेच नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करून बंजारा समाज एकत्रित येतो आणि होळीचा उत्साह साजरा होतो। या समाजामध्ये 1-2 नाही तर अनेक दिवस होळी साजरी करतात। ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील बंजारा समाज सामूहिकरित्या अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। अमित शिंदे, न्यूज 18 लोकल, यवतमाळ।